17 मे पासून अधिक मास सुरू होतो. बरं, अधिक मास काय होतं? आपल्या कॅलेंडरमध्ये अचानकच एक महिन्यात येऊन जातो. का बरं, असं कसं काय होतं? बरं, त्याआधी एक गोष्ट समजून घ्या. मी मागच्या रीलमध्ये सांगितलं होतं की एका महिन्यात 30 तिथी असतात. पण 30 तिथीचा अर्थ 30 दिवस होत नाही बरं. त्याचा अर्थ होतो 29.5 दिवस. 12 महिने आहेत, मग पूर्ण मिळून एका वर्षात किती झाले? 354 दिवस. आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायला किती दिवस लागतात? 365.25 दिवस. मग म्हणजे दरवर्षी आपलं कॅलेंडर जवळपास 11 दिवस मागं पडतंय, हो की नाही? मग 2-3 वर्षात ना हे अंतर जवळपास एका महिन्याचं होऊन जातं. तर विचार करा, हे जर अंतर भरून नाही काढलं तर दिवाळी कधी पावसाळ्यात येईल, कधी हिवाळ्यात येईल, कधी उन्हाळ्यात येईल. तर हेच ना हो, आणि आपली वेळ निसर्गाशी जुळून राहावी याच्यासाठी येतो अधिक मास. तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर.